डोल्या ती बघ वैब्या आलंय वैब्या. तरक्या इकडं आलं इकडे. अरे मग इकडेच धावलं की. अरे इकडे बघ इकडे आले. ए वाळक्या पाणी दे पाणी. मी नाही देणार पाणी. तुझं पप्पाला नाव सांगणार आहे मी. ए सांग जा मी नाही देत. बर बर धावतो तुला. मला दिक पाणी. ए गप तुझ्या तर आता तुझ्या इकडे गेला बघ. ना इकडे गेलाय. अरे इकडे गेलाय. अरे इकडे गेलाय मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. अरे टरक्या तुझी बोबड आहे ती उलटी इकडे गेलाय. बर चल चल गेलाय गेलाय. आईला कुणी लात मारली. भूत असेल पण पेन्शिल त्याच्या आईला बरं झालं. माझी पण पेन्शिल मोडलेली झाली पेन्शिल मला. छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे. टुपी टप टप. माकडा शाळेत आला एवढा उशीर कर. काय नाही पप्पा, तो डोला सोने आहे का नाही, तो माझ्या बाटलीतलं पाणी प्याला म्हणून मी त्याला काहीतरी केलं म्हणून तो माझ्या मारायला मागा लागला म्हणून उशीर झाला. काय केलंस तू त्याला. सांगतो असं पुढे या. त्याच्या असं मागे गेलो आणि त्याची पॅन्ट खाली वडली अशी. माकडा माझ कशाला पॅन्ट खाली वाढलीस. पप्पा आत काय घातलेलं नाही काय. ही काय अंडरपॅन्ट दिसत नाही. सॉरी दावलं नसतं. नाही त्या करामध्ये करतेस म्हणून मार खातोयस. बर अभ्यास कर बस जा. बसत आईला मास्तरनं सफरचंदात चित्र काढायला सांगितलेलं काढतो. पेन्सिल पण मिळाल्या मला आता. ओके जोरात आलंय चित्र. हा चित्रात सफरचंद तयार झालं. ही तर जादूची पेन्सिल आहे. यस 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 यस. आईला ही बिलट का नाचायला लागली. अरे आता तो म्हणला की त्याच्याकडे जादूची पेन्सिल आहे काहीतरी. जादूची पेन्सिल नव्हे जादू सफरचंद आहे असं म्हणला तो. भरट्या तुला काय बी ऐकू येते. त्या डोळ्याचं ऑपरेशन करून घे. त्या डोळ्यानं तुला काय बी ऐकू येतंय. अरे जादूची पेन्सिल म्हणला. अरे जादू सफरचंद आहे ती. चल विश्रात जाऊ सांगू या वैब्याला जादू सफरचंद गावलंय ती. बरोबर चल. ए टरक्या तिकडे कुठे निघालायस. इकडे चल. अरे चुकायची आहे तिकडे बिताड आहे तिकडे रस्ता आहे. टारका मी आहे तुला दिस नावी. चल ए भुसणाऱ्या दिसत नाही का तुला. अरे तुला सर ही गाडी चालवाय नावी काय बघ तुझं रागानं डोळच काढीन. दादा सॉरी परत बघून चालवतो गाडी. परत बघून गाडी चालव नाही तर ताणून मारेन. काय काय म्हणलास. पुन्हा ताणून मारेन. सॉरी दादा. पाया पड. चुकलं माझं. तुझ्या तर विश्ला वैब्याकडे जादू सफरचंद आहे. तुला कोण सांगितलं. अरे मी माझ्या कानानं बघितलं आणि डोळ्यानं ऐकलंय. काहीतरी चुकतंय बघ. अरे सफरचंद नऊ जादूची पेन्सिल आहे. अरे सफरचंदच. बरोबर चालतंय. चला मग तिच्या आजूचं सफरचंद चोरून आणा. चला आईला सफरचंदात चित्र काढल्यावर सफरचंद तयार झालं. दुसऱ्या कशाच तरी चित्र काढून बघतो होतंय का.
झालंय. हा आईला खरंच माझाची बाटली तयार झाली. ही तर शकाला का बुम बुमची पेन्सिल आहे. शकाला का बुम बुम, शकाला का बुम बुम. आईला फ्रीज मध्ये ठेवतो जातो बाटली. आई सोन्या कुठे जादू सफरचंद? ते काय तिथे ठेवलंय? भावा तिने हो जादूचं सफरचंद नाही म्हणलास पण नेमकी काय जादू होते ना? ती बाबा मला काय माहित नाही. अरे मागं कशाला म्हणला जादू सफरचंद आहे? आईला मला तर वाटतंय ही जर सफरचंद लोखंडाला लावलं तर लोखंड सोनं होत असणार आहे. काय सांगतोस? ए त्या लोखंडाची डांबाला लावूया. अरे टरक्या इकडा डाम. हा बरं बरं. घास घास घासून बघ घासून बघ. कुठे काय होतंय? बघ बघ आणि एकदा. अरे काय होणार आले? तिकडे पत्र आहे तिकडे बघा. चला चल चल ये. हे पत्र्याला लावून बघ. सोन्या. अरे कुठं होतं सोन्याचा? चल तिकडे बघूया. अरे होईना की. बंबाला बंबाला. अरे कुठं होतंय? कशाला होत? लाकडा लावून बघ काय. बघ अरे काय तरी सांगते जादू त्या म्हटलास. कुठं होतं सोन्याचं? शट भावानू सफरचंद लोखंडाला लावून काय लोखंडाचं सोनं होईना. निदान सफरचंद ते सोन्याचं व्हायला पाहिजे होतं. इकडं सफरचंद सोन्याचं होतंय. कसं? ही सफरचंद मी खातो म्हणजे उद्या पिवळं सोनं पडेल. मग तुम्ही दोघं जण वाटून घ्या. मला काय नको बाबा. फुकटचा टाइम खाल्लास आमचा. अरे या बुरट्यानं चुकीचं ऐकलं या. सफरचंद नाही जादूची पेन्सिल आहे याकडे. टरक्या गप तू. तुझ्या टरक्या डोळ्यान चुकीचं काहीतरी बघितलं असशील. काय मी? अरे टरक्या बरोबर आहे तुझं सोन्या. हे टरक्यानं चुकीचं ऐकलं असणार आहे. आईला माझ्याकडे मोबाईल नाही. मोबाईलचं चित्र काढून बघतो मोबाईल तयार होतोय का. आईच्या गावात मोबाईल पण तयार झाला वाटतं. येस येस मोबाईल मिळाला मला. येस येस. आईला यो टरका म्हटला ते खरं आहे. वैद्याकडे खरंच जादूची पेन्सिल आहे. ए, आपण ती पेन्सिल चोरूया. होय उद्या चोरूया. पण ती नव्ह त्यानं पेन्सिलचा वापर करून मोबाईलचं चित्र काढलं. तू कशाचं चित्र काढणार? पोरगी चित्र काढणार बाबा. 32 वर्ष झालं अजून लग्नाचा पत्त्या नाही. तेवढीच चित्रातनं पोरगी निघाली तर निघाली. मनातलं बोललाच बाबा. 2 चित्र काढूया. एक तुला आणि एक मला. आणि मला तुला बी एक टर्की काढूया. ए ग बस. काय करते बघतो वैद्या. भावानू मी सांगतो तस करूया. उद्या सकाळी वैद्याला चौकात अडवायचं. आणि काय करायचं? त्याचा मुका घ्यायचा. नाही माकडा. चुकायचं इथं काय करतोय? वैभ्या इधर 10 रुपये आणि दुकानात जाऊन तंबाखूची पुडी घेऊन याचा. बरं बरं आणतो पप्पा. आईला कुठं दुकानात जायचं. एक काम करतो तंबाखूच्या पुढे चित्र काढतो म्हणजे तंबाखूच्या पुढे तयार होत्या. ओके. होय शपथ तंबाखूची पुडी पण तयार झाली. येस वा. पप्पा ओ पप्पा काय रे पोरं ही जरा तंबाखूची पुडी. आईला एवढ्या लवकर कसं काय आलास? खरं सांग तुझ्याकडे होती का नाही तंबाखूची पुडी? तुला पण तंबाखूचा नाद लागला का नाही? नाही पप्पा आई शपथ आहे माझी नाव तंबाखूची पुडी. मला नाही असला काय नाद लागलेला आहे. पण पप्पा खरं सांगू काय तुम्ही पण असलं तंबाखू बिंबाखू खाई जाऊ नका. तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर होतोय. जगातल्या कितीतरी लोकांनी कॅन्सरमुळे आपला जीव गमावलाय पप्पा. आणि मला जगात तुमच्याशिवाय कोण सुद्धा नाही. पोरा आजपासून तंबाखू सोडली. इथून पुढे कवा सुद्धा तंबाखूचा नाद करणार नाही आणि कुठलंच व्यसन करणार नाही पोरा. थँक्यू पप्पा थँक्यू. वैभ्या आले का बघ जरा इकडे. बघतो. नाही आली आला. टरक्या आलाय की देव. तू एक काम कर टरक्या व्हील अलाइनमेंट वाल्याकडे जा आणि तुझ्या दोन्ही पोपळाच्या अलाइनमेंट आणि ऍडजस्टमेंट करून घे. मग तुला दिसेल एक डोळा बहुतेक झिजलाय तुझा. अरे बोलला देव मला कशाला मारतोय टरक्या. सॉरी. ए वैभ्या चल पेन्सिल दे. पेन्सिल अरे कुठे गेली? हा, ही घे. हे पेन्सिल नव्हे
जादूची पेन्सिल दे. ए माझ्याकडे नाही तसली कुठली जादूची पेन्सिल, जाऊ दे लवकर नाहीतर लय मारेन. देतो देतो भाऊन देतो. पिशवी तर काढत. धावतोच बुरकी हे बघा रे, कुठलं पण बसलं वाईप्या. ओके यस झाली तयार बंदूक. यस यस. छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे. ए नरसाळ्यानो इकडं आहे मी. सॉरी बाबा, चुकलं आमचं. माकडानू मगाशी तर लय ताटत होता असा, आता काय झालं हा? सोन्या, हे सोन्या, अरे पायावर पाणी कुठं पडायला लागले माझ्या. बाबा बंदूक बघून पॅन्टच मुतलो मी. कशी फाटली आता, परत माझ्या नादाला लागायचं नाही कोणी सुद्धा. नाही नाही बाबा, एवढ्या नाही लागत ना त्याला. आईला हळदी कुंकाच्या पुढ्या बांधाय कागद पाहिजे. हा गावला. ओय. अरे पण तू गायब झाली याची. ए वय ब्या, ही बघ माझी नवीन गर्लफ्रेंड. तू बस आयुष्यभर सिंगलच. ए बुरट्या, मला पण पटेल एखादी गर्लफ्रेंड लय नाटकी करू नको. कोण पाठणार आहे तुला चंपू तोंडाच्या. हे असलं पब्लिक प्लेस मध्ये करत जाऊ नको. निघालो नाही करायला आपण आता. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. चल पळत ना. जुन्या सवय गेल्या नाहीत मग तुझ्या अजून ना. तुला दावतूच करायला गेलं. चल 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 चल. ए भावानू, काय बी करून वाईब्याकडे ती जादूची पेन्सिल चोरली पाहिजे. होय माझ्याकडे गाडी आहे. काय तिच्या बाकडे जाऊया आणि भंगारवाला सॉंग घेऊन तिच्याकडे पेन्सिल घेऊन येऊया. सोन्या मला पण सांग की. ए टरक्या इकडा येऊ. आमच्या बाळा काय ना सांग की ऐक तुझ्या. आईला लय नाटकी करत होते. धावतोच त्याला आता. ओके आता पुरगी तयार होत्या. यस. होय शपथच. अरे काय करतोय? काय नाही काय नाही. आईला जमलंय माझं. पुरगी पण तयार झाली चित्रातनं. ओ ऐक की, नाव काय तुझं? प्राजक्ता. आणि तुझं? माझं नाव वैभव. बरं ऐक की, माझी गर्लफ्रेंड बनशील का? हो बनेन ना. काय? यस यस. अरे यानं तर पोरगीचं चित्र काढून पोरगी तयार केली. ए उठ, मला जाऊन दे. मला ती पोरगी पाहिजे. अरे बस खाली गाडपड करू नको. ए माझं लगीन करायचं आहे. मला ती पोरगी पाहिजे. ती पेन्सिल घेऊन मी चित्र काढणार आहे पोरगीचं. हे मला आधी पाहिजे, मी जाणार आहे. टरक्या तिकडे कुठं घरला निघाला इकडे वाईब्या. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. ए चला त्याच्याकडनं आपण जाऊन पेन्सिल घेऊन येऊया. गप्पा आता नको जायला. आता आपल्याला बघून त्याने पेन्सिल मोडून टाकली तर अवघड होईल. मग काय करायचं म्हणतोस? ए इकडे बघ टरक्या, उद्या सकाळी सोन्या सांगतोय तसं आयडिया करूया भांगारवाल्याची. बरं चालते चला. आईला ती भोरट लय नाटकी करतो तो पोरगीला गाडीवर मागं बसवून. आता धावतोच त्याला. मला पण गर्लफ्रेंड झालंय आता. येस. काय म्हणला? कुठं काय काय नाही काय नाही. बरं ऐक की, बोल ना. चल ना आपण दोघं जण बाहेरनं जरा फिरून येऊया. चालत जायचं होय? चालत नाही, गाडी आहे की. कुठे आहे तुझी गाडी? गाडी बी 2च मिनिटात आला. गाडीच तयार करतो आता. ओके. हा हा गाडी आली. यस 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 गाडी आली. वा आईच्या कामात. ए बाहेर गाडी आहे. गाडी बीच थांब. आलोच 2 मिनिटात. पेन्सिल घरात ठेवतो बाबा. नो नाहीतर कोणतरी घ्यायचं.
आलो मी. बस बस. जाऊ दे काय. हा ए बुरट्या ही बघ मी पण पटवली गर्लफ्रेंड. ए भावा मला पण बघ एखादी गर्लफ्रेंड लागा. ए काय तिकडं बुरट्या मग आज तर नाटकी करत होतास की पुरगीला गाडी मागं बसवून. अरे कुठली पोरगीन कुठलं काय या रिपेला पोरींची कपडे घालून मागे गाडी बसवलेला तुझ्या इम्प्रेशन पाडायला. आता बस सिंगल. बाय बाय टाटा. ए मला पण बघितला गर्लफ्रेंड प्लीज प्लीज. ए प्लीज भावा प्लीज. ए भावा भावा प्लीज. ए भावा अरे भावा जेवण देतो भावा जेवण देतो जेवण. प्राजक्ता आमच्या गावातली पोरं लय बाद आहेत बरं का त्यांच्या अजिबात नादाला लागू नको. होय होय लय बाद आहेत पोर. हा अरे माकडा तू कुठं आलास तर प्राजक्त कुठे आहे माझी. मला गाडीवर बसवून रुषा घेऊन गेला तिला. तुझ्या तर आता अरे माकडा थांब तुझ्या तर आता थांब. प्राजक्ता चल ग आपण तिथं बसूया. नालायक कुठलं. हे बघा भांगारवाल्या सेम ऍक्टिंग करायची कळलं नाही पाहिजे त्याला. बरोबर चला. चला पैशावर रद्दी घेणार भंगार घेणार. आला जुना पात्र लोकांत नैतिक मूड भंगार घेणार. बाबा ऐका काय भंगार रद्दी. नाही बाबा काय. ओ मामा बघा की रद्दी असली तर. अरे तुला नाही म्हणलेलं कळतं का एकदा. बरं ठीक आहे चला रे. चला 500 रुपयाला जुनी पेन्सिल घेणार. बावला असणारी पेन्सिल 1000 रुपयाला घेणार. थांब 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 माझ्याकडे भावला असलेली पेन्सिल आहे 1000 रुपयाला घेणार का. घेणार की. थांब इथं आलो लगेच घेऊन. जाऊ नको. हा लवकर या. ही दर पेन्सिल आणि दे 1000 रुपये लवकर. ही घ्या 1000 रुपये. प्राजक्ता ऐक ना हा बोल ना. मला तू खूप आवडतेस. मला पण तू खूप आवडतोस. माझ्यावर लग्न करशील. हा करेन ना. आयला कसला कागद पडला यो. हा प्राजक्ता कुठे गेली. अरे प्राजक्ता कुठे गेली. आईच्या गावात बुधबीत झालं काय. प्राजक्ता अय प्राजक्ता बेळात गेली काय तर. प्राजक्ता कुठे गेली प्राजक्ता. आईला प्राजक्ता कशी काय गायब झाले असेल काय कळना. हा चित्र काढलेला कागद कोणी फाडला. म्हणजे ज्या कागदावर चित्र काढलंय तो कागद जर फाडला तर त्या कागदावर काढलेलं सगळं गायब होते वाटतं. हा परत एकदा चित्र काढतो प्राजक्ताच म्हणजे प्राजक्ता परत येते. येस हा आईला बाहेरच्या कप्प्यातच ठेवलेली पेन्सिल कुठे गेली. आईला पेन्सिल कुठे आहे. हा अरे पेन्सिल कुठे गेली जादूची. आईला हा येस भावानो आता आपल्याला जादूची पेन्सिल मिळाल्या. आता आपल्याला काय पाहिजे ते मिळणार. पण त्यासाठी चित्र काढायला पाहिजे. मला येतं की बाबा. बाबा मस्तपैकी एखादी पुरगी चित्र काढ म्हणजे मला लग्नासाठी होईल. ए आधी मला काढणार मग तुला काढतो पुरगी. बरं बरं चालतंय. नाका डोळ्यानं चांगलं चित्र काढ. सगळ्या गावात वहिनी उठून दिसेल. डोळं फक्त टरक्यागत काढ नको ना. पप्पी घ्यायला जाय तुझी मुक्का गेल माझा. हा चल काढू दे मला का फोन. हा ओके. विश्ल्या ही काय आलंय. ए चिकन्या चल ना. सोन्या ही तुला असू दे मला दुसरी काढतो मी. नको बाबा मला ही तुझं आहे बघ. मला पण हेच आवडलेलं. वाचलो का. होय. धर का तुला धर. आईला काय बुद्धी झाली मला त्या ढोल्याच्या नादा लागून त्या पुरगीचं चित्र काढले. अंगलट आला डाव. बरं त्या तुला लय हौस होती. बरे एक काम करूया चला वैब्याकडे जाऊया आणि विचारूया त्या पुरगीला माग कसं घालावायचं ते. चला चला चला. कुठे गेली पेन्सिल. भावा
काय रे तुला एक सांगायचं ते काय सांगायचं होतं आम्ही तुझी पेन्सिल चोरलेली आणि त्यानं मी एका पोरगीचं चित्र काढलं पण त्यातनं काळी पोरगी आली अरे आणि ती पोरगी माझा पिच्चा सोडून झाल्या बाबा तू काहीतरी उपाय सांग त्या पोरगीला गायब करायला चल तिकडे बस आता बोंबलं बाबा असं करायला गेला का बघ तुझी तुला पेन्सिल देतो इधर हा, दे. पण उपाय सांगणार का सांगतो आणि इकडे बघ एक काम कर ज्या कागदावर त्या पुरगीत चित्र काढलीस का नाही तो कागद फाडून टाक लगेच गायब होते ती खरंच मी होय, होय. थँक्यू बाबा ए, चला, चला. यस शकला का बुम बुम टिन टिन शकला का बुम बुम वा विसल्या तो बघ कागद फाड लवकर. ए चिकन्या आलास अरे फाड की लवकर. लगा झाली गायब यस 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 आयला डाव अंगलट आलं की गायब करायची आयडिया गावल्या. ए चला वय बेगाने पेन्सिल घेऊन येऊया. चला चला चला. बाई बिया काय ती जादूची पेन्सिल दे आम्हाला ए मी नाही देणार बुरट्या ए बघता का हाणार याला घ्या घे पेन्सिल पेन्सिल घे आईला ही बुरटी तिघ जण मला मारायला ती काय धावतो जाता यासनी 3 गुंड तयार करतो चित्र काढ ओकेच आता 3 गुंड तयार होती ती बोला मालक काय सेवा करू हा आईला मलाच तुमची सेवा केली पाहिजे आईसा बिरमुटे एवढी आईला जरा दांडगी चित्र काढायला पाहिजे होती बोला मालक काय सेवा करू. बरं सांगतोस करा तिथं 3 जण उभा आहे ती त्यासनी जाऊन हाणायची ती चला ओके मालक. ए हाणार यासनी आईच्या गावात यासनी चुकली ती वाटतं मालक लय मारला आमासनी. 2 मिनिटं थांबा आता राक्षसासारख्या दिसणाऱ्या माणसाचं चित्र काढतो आणि असून झोपायला होतो 2 मिनिटं थांबा ए बाई बिया काय झालं फाटली काय 2 मिनिटं थांबा आलोच लगेच धावतोस या पुरतेस ना हा ओके बोला मालक काय सेवा करू. ओ ऐका की तिथं 3 जण आहे ती त्यासून जाऊन हाणायचंय चला चला हाणा यासनी आजोबा तुम्ही सोन्या बाळा तू. आजोबा तुम्ही जिवंत झाला. होय बाळा. आईच्या गावात चुकून याच्या आज्यात चित्र काढलं वाटतं मी हो आजोबा ह्यो मानसिकून मला मारायला आलाय. हाना गेला. हाणायला कुठं ह्यो माझा माणूस आहे पण त्याच्या आधी त्याचा आज जाय तुझ्या तर आता नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.